तर जसं की त्या टॉयच्या शॉपवर गेल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की ठमूबाईच्या आजीने तिच्यासाठी काय गिफ्ट घेतले, तर चला तेच दाखवते. पण त्याआधी मस्त असा आलू पराठ्याचा नाश्ता केला आणि गेलो होतो गार्डनमध्ये फोटोशूटला. तिच्या पप्पांना आज सुट्टी नव्हती ना, तर त्यांना यायला पार 5 वाजले. सगळं ऊन निघून गेलं. तर ही इलेक्ट्रिक कार आजीने आम्हाला गिफ्ट केली आहे बड्डेसाठी, तर थँक्यू आजी. आणि चहा पिऊन घरी आले आणि लगेचच लागले मसाले भात बनवायला. आता इतक्या फ्रेश व्हेजिटेबल यायला लागल्या ना मार्केटमध्ये, म्हटलं हा व्हेजिटेबल पुलाव एकदा होऊनच जाऊ द्या या सीझनमध्ये. तर तुम्ही बनवा, काय नाही करायचं, मस्त असे सगळे खडे मसाले टाकायचे आणि या सगळ्या व्हेजिटेबल्स आहे ना ते एक एक करून फ्राय करून घ्यायच्या आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घालून ना थोडेसे शेंगदाणे घातले. आता शेंगदाणे ऑप्शनल आहे, पण आमच्यांना या भाज्या वगैरे सगळं सोडून ना फक्त त्या खिचडीत शेंगदाणे आवडतात म्हणून ते टाकले. आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला तो एकदम छान चव देऊन जातो, मग तो तर टाकायलाच हवा. आणि मस्त अशा सगळ्या व्हेजिटेबल्सना फ्राय करून त्याच्यामध्ये मदर इंडिया तांदूळ यूज केला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ यूज करू शकता, पण याने ना खूप छान चव लागते. आणि ह्या वाटीचं प्रमाण घेतलं होतं, 1.5 वाटी तांदूळ घेतले ना तर त्याला 3 वाट्यात पाणी लागतं. आणि असं प्रमाण घेतलं तर एकदम छान मोकळा भात होतो. आणि मस्त अशा 5 शिट्ट्या करून घेतल्या आणि झाला ना आपला मसाले भात रेडी. आता ह्या व्हेजिटेबलच्या सीझनमध्ये हा व्हेजिटेबल पुलाव बनलाच पाहिजे. थँक्यू.